समजलेलं आहे. तुम्हाला समजलं की नाही हे तुमचा डॉग आहे. तर तुम्ही तुमच्या याच्यात इंटरेस्ट असतं दिसेना. त्यासाठी जरा असं तुम्हाला एक कल्पना अशी मी देतो. असा एक समारंभ आहे, खूप सुंदर समारंभ आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप चांगला आहे. आजच्या समारंभाचे अध्यक्ष, त्याच्यानंतर तालुका पंचायतचे अधिकारी मंजुनाथ खर्डी, फॉरेस्ट डिपार्टमेंट अधिकारी, त्याचबरोबर या शाळेच्या मुख्याध्यापिका, उर्दू शाळेचे मुख्याध्यापिका, कन्नड शाळेचे मुख्याध्यापक, आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही आज इथं उगाच इथं बोलवलेलं देतो की तुमची जबाबदारी खूप मोठी आहे. तुम्हाला असं बोलवलं या निमित्ताने की शाळा चांगली होण्यासाठी अजून काही सुधारणा असतील तर तुम्ही इथं येऊन बोलावं, आणि या साहेबांच्या निदर्शनाला आणून दिला तुम्ही तर त्यांनी मला असं लिहून घेतात आणि पुढं ते अंमलबजावणीसाठी पाठवतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतात. हाच एक उद्देश तुम्हाला बोलवलेला. उगाचच तुम्हाला बोललेलं नाही, तुम्ही काहीच बोलत नाही, तिकडं असं करत बसता आणि गप्पच बसता. त्यामुळं या अधिकाऱ्यांना काय समजतात काय. त्यासाठी आता ही कुठली योजना प्रधानमंत्री पोषणची योजना आहे. बोलू नका जरा मी जास्त बोलत नाही. प्रधानमंत्री पोषण पोषण शक्ती निर्माण योजना ही जी योजना आहे फार महत्वाची योजना आहे. आता ही योजना याला खूप पैसे लागतात. उगाच ही योजना यशस्वी होत नाही. सरकारकडे का उगाच जास्त पैशातून ही योजना केली. सरकारचा एकच उद्देश हे असा आहे की जिथं शाळा आहे, त्या शाळेमध्ये जिथं विद्यार्थी आहेत त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना एक क्वालिटी एज्युकेशन म्हणजे गुणात्मक शिक्षण मिळावं. ते आपल्या देशात जेवढे जेवढे लोक आहेत ते सगळे त्या सगळ्या लोक साक्षर व्हावं हाच एक उद्देश सरकारचा. आणि त्यासाठी मुलांना गुणात्मक शिक्षण मिळण्यासाठी काय पाहिजे, मग अशा सगळ्या सोयी पाहिजे. म्हणजे या ठिकाणी मुलांना फ्री वया पुस्तकं देतात सरकार देतं. हे कारण म्हणजे ती शिकावं म्हणून. गुड सॉक्स ही देतात त्या ठिकाणी. काही मुलांना फी देखील नाही. एवढंच नाही की देश आपला एक सुशिक्षित करण्याचा हा सरकारचा उद्देश. आता कॉलेजला मुलं गेली समजा तर त्यांना बस पास वगैरे काही नाही. काही मुलांना फी देखील माफ आहे. हे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सोय आहे. त्यावेळेस ह्या शाळेच्या प्रेमाइसमध्ये म्हणजे ग्राउंडामध्ये मुलांना लॅट्रिनची सोय आहे, मुतारी संडास वगैरे ही सोय आहे. मुलांना कसलाही त्रास होऊ नये आणि त्यांना चांगले शिक्षण मिळावं हाच एक उद्देश सरकारचा. त्यासाठी समजा दुपारचं जेवण तुम्हाला या विद्यार्थ्यांना शाळेच्या दिलं जातं. मग ते जेवण समजा मुलांची तक्रार तुमच्यापर्यंत पोचली, मग तुम्ही इथं सांगितलं पाहिजे की बाबा अशा प्रकारचं जेवण आम्हाला पाहिजे. मग ते असं नोट करतात आणि पुढे कळवतात आणि तशा प्रकारचं जेवण या मुलाला इथं दिलं जातं. म्हणून सांगतो की तुम्ही आज खूप महत्वाचे आहात. पालक म्हणजे फक्त नावाला असणे हे खूप चुकीचं. नावाला असणे जातीनिशी पोरांच्याकडे लक्ष घातलं पाहिजे, शाळेकडे लक्ष घातलं पाहिजे, शाळेकडे यायला पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्हाला बोलवलं जातं तेव्हा तेव्हा तुम्ही शाळेकडे यायलाच पाहिजे. आणि असं नव्हे तसं SDMची कमिटी आहे त्यांच्या निर्देशनाला तुम्ही पालकांनी जो घालून दिला तर मग तशा प्रकारे इथे सांगू शकतात आणि तशा सुधारणा होऊ शकतात. पालकांचं कार्य महत्वाचं आहे. फक्त शिक्षकच मुलांना घडवू शकत नाही, पालकही त्याच्यात भाग घेतला म्हणजे पालकांनी. समजा इथं सगळे शिक्षक सर वगैरे इथं चांगले शिकवतात समजा, आणि तुम्ही समजा मुलांना तिकडे काय शाळा सोडायला कशाला रे चला शेताकडे, त्या पोराला जी शाळेविषयी आवड आहे ती आवड कमी होते, अभ्यास करत नाही. आणि तुम्ही कशाला पाठवते शाळेला, पोरं चांगली शिकावी, सुशिक्षित व्हावी.
त्यांना नोकऱ्या मिळाव्या, ज्ञानी व्हावं, सुशिक्षित व्हावं, हाच उद्देश आहे. मग तुम्ही हे समजा हे विसरून समजा मुलांना जर डिस्करेज केला, त्यांना प्रोत्साहन जर दिला नाही तुम्ही, तर मुलं शिकतच नाही. कशाला छोटा आमची मम्मी आमचे वडील असं म्हणतात, काय शाळा शिकू करतो ते, कशाला अभ्यास करायचं म्हणतात, आणि उगीच नावाला ते नॉमिनल शाळेला आहे आणि त्यांच्यामुळे त्यांची प्रगती होऊ शकते. इतकं महत्वाचं पाठ आहे तुम्ही एक पालक वर्ग, इतका महत्वाचा आहे. खरोखरच तुम्ही काही करू नका, काही करू नका म्हणजे गप्पा बसा आणि घरी, काही करू नका म्हणजे जरा प्रयत्न करा. पोरांना तुमच्या मुलांना शाळेविषयी महत्व सांगा. अरे जरा अभ्यास करायलाच की नाही, तुला कुठला विषय जो जातोय, हे असे सगळे चौकशी केला, हे जरा मग मुलांना हे आवडतं आणि मुलं नक्कीच असा अभ्यास व्यवस्थित करतात. आणि ती तुमची जी इच्छा आहे, माझी मुलगी, माझा मुलगा असं व्हावा, तसा व्हावा, असं जे म्हणताय, तसं तुमची जी स्वप्न आहे ती स्वप्न तुमची पुरी होईल. कारण हे सोपं आहे, तुम्ही केलं पाहिजे. सर हे काय वाटत नाही म्हटलं की